स्मशानभूमीची अवस्था खूप अशी बिकट आहे। आम्ही आपला जनता दरबार जेव्हा भरला होता त्यावेळेस आपल्यासमोर खासदार साहेबांसमोर निवेदन दिलं होतं। त्याच्यावरती आम्ही सर्व तरुणांनी प्रयत्न करून आम्हाला साधारणतः जे स्मशानभूमीचं शेड आहे त्याच्यापर्यंत आम्ही प्रयत्न केलेला आहे। त्याचं वर्क ऑर्डर अजून बाकी आहे, परंतु आमचे सर्व गावकऱ्यांची अशी इच्छा आहे की तो तिथला परिसर आहे त्याला आम्हाला सर्वांना तिथे आमचा दिवस कार्याचा जर विषय झाला तर तो पूर्णपणे पाण्यात करायला लागतं, बरोबर ना मामा? किंवा छत्री घेऊन, म्हणजे ब्राह्मण खाली बसला तर त्याच्या डोक्यावरती छत्री घ्यावी लागते। ज्येष्ठ मंडळी जाते तिथे त्यांना बसण्याची सुविधा नसते, म्हणून आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आम्हाला त्या सदर स्मशानभूमीला प्रोटेक्शन वॉल देऊन एक बसण्यासाठी शेड द्या, अशी आम्ही तुमच्या समोर अपेक्षा करतो। त्याचबरोबर या गावामध्ये आम्ही जव्हार नगर परिषदेमध्ये असल्यामुळे या गावामध्ये खूप सारे अशा महिला बचत गट आहेत, परंतु महिला बचत गटांना कुठल्याही प्रकारचा रोजगार नाही साहेब। आम्ही जर ग्रामपंचायतमध्ये असतो तर ग्रामपंचायतला खूप साऱ्या योजना भेटतात। कृषी विभाग असेल, प्रकल्प ऑफिस असेल किंवा इतर ज्या सामाजिक काम करणाऱ्या संस्था आहेत ह्या सर्व बचत गटांना फायदा देतात, परंतु आमच्या महिला बचत गट हे नगरपालिकेत येत असल्यामुळे आमच्या महिलांना कुठल्याही, एवढंच काय की कर्जाच्या स्वरूपात पण त्यांना सबसिडी भेटत नाही। तर महिला मंडळांची अशी अपेक्षा आहे की त्यांना जर आपण प्रकल्प ऑफिसच्या मार्फत भेटणाऱ्या योजना असतील, कृषी विभागाच्या मार्फत भेटणाऱ्या योजना असतील, त्या जर तुमच्या प्रयत्नाने जर आम्हाला आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट अध्यक्ष आदरणीय कुणालजी उदावून साहेब, माजी नगरसेवक, या भागाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय विलासजी बोरे साहेब, आदरणीय विलासजी चव्हाण साहेब, आदरणीय अंकुशजी, परेशजी, उमेशजी, सुमितजी, उपस्थित सर्व या भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, या मंडळाचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, या गावातील सर्व नागरिक, बंधू भगिनी, माता, बालगोपाल मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम या मंडळाला मी धन्यवाद देतो की मला या ठिकाणी मी दर्शनासाठी आलो असताना माझा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान केला, त्याबद्दल या मंडळाला मी मनापासून धन्यवाद देतो। मला माहिती आहे हे मंडळ खूप जुनं आहे आणि इथली परिस्थिती तेवढी आर्थिक परिस्थिती नाही, पण इथले शूरवीर ज्या पद्धतीने सातत्याने अनेक वर्ष झटतात, सामाजिक कार्य असेल, शैक्षणिक कार्य असेल, धार्मिक कार्य असेल, याच्यासाठी अनंत अडचणीवर मात करून आणि या ठिकाणी जे हे कार्यक्रम करतात, जेणेकरून इथला ह्या गोरवाडीतला बालगोपालावर संस्कार झाले पाहिजेत, विविध कार्यक्रम झाले पाहिजेत, इथला मुलं घडली पाहिजे, इथला नागरिक घडला पाहिजे, आणि त्यासाठी ही श्री तरुण मंडळी, युवा वर्ग जो काम करतो, या युवा वर्गाला माझा सलाम। अनेक वर्ष मी पाहतो की सातत्याने ही मंडळी फक्त गोरवाडीचा विचार करते। इथे इथली मुलं शिकली पाहिजेत, इथली मुलं डॉक्टर झाली पाहिजेत, इथली मुलं इंजिनियर झाली पाहिजेत, इथली मुलं थोर समाजसेवक झाली पाहिजेत, इथली मुलं शिक्षक झाली पाहिजेत, पोलीस झाले पाहिजेत, फॉरेस्ट झाली पाहिजेत।
आणि याच्यातून सातत्याने काम विलाजीसारखं हे करताय. आणि म्हणून इथे खूप सुंदर मुलं आहेत, युवक आहेत. हे काम मी डोळ्याने पाहिले. असंच काम करत राहा. आता काही मागे हटायचं नाही आपल्याला. मी सर्वसामान्याचा आमदार आहे, सर्व जाती पंथाचा मी आमदार आहे, गोरगरिबांचा आमदार आहे. तुम्ही माझ्याकडे या, केव्हा रात्री बेरात्री या, तुमच्या समस्या घेऊन या. जरूर त्या सोडवण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू. असे उत्सव साजरे करा. याच्यातून कार्यकर्ता घडत राहतो. बाल गोपालांवरती संस्कार होत राहतात, महिला वर्गावरती संस्कार होत राहतात. आणि याच्यातूनच खरे देशाचे नागरिक घडत असतात. देशनिष्ठा, समाजनिष्ठा याच्यातून तयार होते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने देशाचं काम तुम्ही करतायत मित्रांनो. आणि हे असंच काम केलं तरच आपला देश टिकणार आहे. तुमच्या समस्या तुम्ही सांगितल्यात. मी जाहीर इथे वक्तव्य करत नाही, पण दिल्ली दूर नाही आहे. लवकरात लवकर या. तुमच्या समस्या कधी सुटतील हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तुम्ही जरूर आजपर्यंत तुम्ही इकडे तिकडे काय झालं मी सांगत नाही, पण सर्वसामान्याचा मी आमदार आहे. त्या आपण लवकरात लवकर पूर्ण करू. आणि ज्या ज्या वेळी तुम्हाला माझी गरज लागेल त्या त्यावेळी तुम्ही या. मी तुमच्या पाठीशी जरूर आहे. अनेक लोक येतात कार्यक्रमाच्या वेळेस, सांगतात, आमिष दाखवतात, परंतु माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्या सहकार्यावर विश्वास ठेवा आणि एकजुटीने या ठिकाणी तुम्ही राहा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. दुसरा विषय महिला वर्गाचा. महिला तर खऱ्या अर्थाच्या भविष्य घडवणारे आहेत. महिला वर्गांसाठी आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेक योजना आणल्यात. कोणता अधिकारी तुम्हाला देत नाही मला सांगा? कोणता अधिकारी तुम्हाला न्याय देत नाही मला सांगा? त्या अधिकाऱ्याकडे आपण जाऊ. एकदा जाऊ, दोनदा जाऊ, तिसऱ्यांदा जाऊ. आणि जेव्हा चौथ्यांदा जाऊ ना, त्यावेळेस त्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी, आता मी बोलत नाही, पण ते करू. माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या गोरगरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी महिला वर्गाला सांगतो, या शासनाने महिला वर्गाला अनेक योजना दिल्या. अहिल्याबाई लाडकी बहीण योजना दिली, अर्ध तिकीट दिलं. या देशाचे अर्थात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम आज नेतृत्व करतायत. त्याचप्रमाणे बचत गटासाठी 1-1 कोटीचं लोन मिळतंय. आदिवासी विकास महामंडळ, सबरी महामंडळ तुम्ही टाका प्रकरण, कोण नाही देत ते मी बघतो. खरा प्रकरण, फक्त तुम्ही भांडत राहू नका बचत गटात. आणि या शासनाला, देवेंद्रजींना मी धन्यवाद देतो. राणी दुर्गावती या क्रांतिकारक महिलेच्या नावाने इथला महिला बचत गट सक्षम झाला पाहिजे, सबलीकरण झालं पाहिजे. म्हणून 50 लाखापर्यंत कमी व्याजामध्ये लोन या महिला बचत गटांना मिळेल. म्हणून 9 ऑगस्टला रक्षाबंधनाची भेट
त्या ठिकाणी दिली, त्या योजनेचा तुम्ही लाभ घ्या. मला सांगा, तुम्ही या, आम्हाला हे करायचं आहे, ते आपण जरूर करू. या देशातल्या महिला आहेत ना, कुठेही कमी नाही आहेत. तुम्हाला माहिती आहे, पेहलवानमध्ये, काश्मीरमध्ये, त्या ठिकाणी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी आपल्या महिला भगिनींचं कुंकू पुसलं, विचारून गोळ्या मारल्या, त्यांचा संसार उद्ध्वस्त केला. नरेंद्र मोदी साहेबांनी महिन्याभराच्या आतमध्ये त्या पाकिस्तानला बेचिराग केलं. आणि ते कोणी केलं? तर भारताच्या महिलांनी केलं. सिंदूर ऑपरेशन केलं. सिंदूर म्हणजे कुंकू पुसलं ना, ते कुंकू त्यांचं पण पुसायला लावलं. त्या ठिकाणी महिला कॅप्टन होत्या, महिला सैनिक होत्या, त्या पाकिस्तानमध्ये घुसल्या आणि पाकिस्तान बेचिराग केलं. एवढी ताकद आपल्या भारत देशामध्ये आहे, एवढी महिलांमध्ये आहे. आणि म्हणून तुम्ही मागे राहू नका, तुम्ही पुढे या. तुमच्या पाठीशी मी सदैव तयार आहे तुम्हाला मदत करायला. तुम्ही फक्त या, आवाज द्या, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा. धन्यवाद.